नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर्व गव्हर्नर परिवाराला आणि आलेल्या पाहुण्यांना नम्र विनंती की महाराजांचं पाद्यपूजन सुरू आहे। तुम्ही बाजूला गव्हर्नर परिवाराला आणि महाराजांना उद्घाटन स्थळी घेऊन जायचं आहे। उपस्थित पाहुण्यांना विनंती की महाराज ज्या ठिकाणी आलेले आहेत तिथे आपण महाराजांच्या समवेत चालू शकता। तीन ठिकाणी उद्घाटनाच्या नंतर लगेच आपण जेवणाचा कार्यक्रम सुरू करणार आहोत। ज्यांच्या आशीर्वादाने आज आरती संपन्न झाली आहे। त्यांनी गाजलेल्या अशा सर्व या कर्मचाऱ्यांना हर ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षोरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम भद्रं कर्णेभिः श्रेणियाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुं सहस्तनोभिर्वशेमहि देवहितं यदायुः। श्रीमज्जगद्गुरु बोलसिद्ध स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज की जय। खुर्ची घ्या समृद्धी खुर्चीवर काय शंभू गाडी नाही सर इकडे सर सर एक सेकंड व्हिडिओ घेऊन गेलो इथं तर रितेश माझ्या मोबाईल मध्ये काढले वर गेले की बिबट्याच्या आठवणी स्माइल हो गया सर इकडे बघा झालं सर इकडे समोर बघा सर समोर इकडे समोर स्माइल इकडे लक्ष इकडे समोर बघा ताई समोर लक्ष स्माइल आई समोर बघा इकडे आणि समोर लक्ष गुरुजी जोगेश्वरी पेट्रोलियमचं आज तुमच्या हस्ते उद्घाटन झालं आहे। काय सांगाल गुरुजी, काय शुभेच्छा द्याल तुमच्या वतीने त्यांना? आज छत्रपती संभाजीनगर येथील सन्माननीय सुधाकरजी गव्हर्नर व त्यांचे चिरंजीव शुभमजी गव्हर्नर व सर्व परिवाराने आपल्या आयुष्यातील व्यावसायिक
उद्योग क्षेत्रामध्ये एक पेट्रोलियमच्या माध्यमातून एक पाऊल त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे. या आयुष्याच्या जडणघडणमधील त्यांच्या जीवनातील व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांनी व त्यांच्या चिरंजीवाला यश मिळो हिंदुस्तान पेट्रोलियम या माध्यमातून त्यांनी या व्यवसाय क्षेत्रामध्ये संभाजीनगरमध्ये हे टाकलेलं पाऊल नक्कीच भविष्यामध्ये प्रगतिकारक यशस्वीकारक अशा प्रकारचं राहील आणि या क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून प्रगती मिळो अशा प्रकारची शुभेच्छा मनोकामना या ठिकाणी. सर लिंगायत समाजाला तुम्ही काय आव्हान या माध्यमातून एक फार मोठा गौरवास्पद आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या परम मठाचे भक्त असणारे सुधाकरजी गवंडर हे वीरशैव लिंगायत समाजाचं एक भूषण आहेत आणि समाजामध्ये पूर्वीपासूनच ते चांगल्या प्रकारचं सामाजिक काम करत आहेत. सामाजिक कामाबरोबरच त्यांनी अनेक नवतरुणांना रोजगारांची निर्मिती करून दिली. बऱ्याच तरुणांना त्यांनी या ठिकाणी आपल्या स्वावलंबी बनून पायावर उभं केलं आणि आज ते स्वतःच्याही चिरंजीवाच्या माध्यमातून या उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं करिअर करत आहेत. ते समाजाला सगळ्यात मोठा आनंद आहे. तर समाजाने आणि नवतरुणांनी ही स्फूर्ती आणि प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावी आणि आपल्या आयुष्यातही अशा प्रकारची व्यावसायिक प्रगती करावी. चैतन्य शिवाचार्य महाराज धर्मपीठ साखरखेडा जिल्हा बुलढाणा. आज गुरुवाराच्या आशीर्वादाने उद्घाटन झालं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी महाराज उपस्थित राहिले. त्याबद्दल महाराजांचे शतशः आभार. मी सर्वांना जी विनंती केली त्या विनंतीला मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे आभार. सेवानिवृत्तीनंतर अचानक तुम्ही उद्योग क्षेत्राकडे कसं काय वळला? काय म्हणजे कल्पना कसं वेळ जावा म्हणून मी हा उद्योग समाजकार्य वाटचाल सुरू राहणार होते सुरू. त्या माध्यमातून इथं आता 15-20 लोकांना रोजगार उपलब्ध झाला. आपले पत्ता अजून मोबाईल नंबर योगेश्वरी पेट्रोलियम जुना बीड बायपास देवळाई प्लॉट नंबर 2 गट नंबर 104 छत्रपती संभाजी. आले होते ना. कोण कोण आलं? अजय कुमार शेना सिनियर मॅनेजर आणि संकेत गोदानी सिनियर मॅनेजर. सर योगेश्वरी मी देवीदास पंडित आज गवंडर साहेबांच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन होत आहे आणि त्यांनी जवळपास 1 वर्षापासून हे पंपाच्या उद्घाटनासाठी म्हणजे उभारणीसाठी प्रयत्न करत आहे. त्यांना त्यामध्ये बरेच त्यांना प्रॉब्लेम आलेले पण त्यांनी फेस केले आहे आणि आज त्याचा एक मोठा योग आलेला आहे इथं आणि या पंपाच्या उभारणीस त्यांना सर्वांच्या आमच्या N1 गार्डनचे सर्व सहकारी मित्र यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहे आणि धन्यवाद. अजून कोणी बोलतो का?